नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून झटपट बनणारी अशी पारंपरिक नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होईल. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत. जाड पोहे इथे घ्यायचे आहेत. आता यामध्ये पाणी घालायचे भरपूर आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे मी स्वच्छ धुवून घेतले. आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे मी चाळणीमध्ये हे पोहे काढून घेते आणि अशीच आता 5 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. तर हे पोहे मी बाजूला ठेवलेत. आता त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी दही घेतलं आहे. दही इथे मी थोडंसं फेटून घेतलं आहे आधी. यामध्ये आता चिमूटभर मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि चिमूटभर इथे मी जिरेपूड घातले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. दह्यातल्या सगळ्या गुठळ्या इथे मी काढून घेतल्यात, फेटून घेतल्या. आता इथे आपण एक फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातली आहे. पाव चमचा इथे जिरं घालायचं आहे. यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तुकडे करून. इथे मी 2 कढीपत्त्याची पानं घेतली होती. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्यात. हे सगळं परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. आता इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या यामध्ये घालायच्या आहेत. आणि आता लसूण आपण परतून घेऊया. लसूण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत व्हायला हवा लसूण. तर असं हे मी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. ही डाळ मी आधी कापडाने स्वच्छ पुसून घेतली, म्हणजे त्याच्यावरची जी पावडर असेल ती निघून जाईल. आता डाळ आपल्याला त्याचा किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे. तेल गरम आहे, लगेचच डाळीचा रंग बदलतो. आता यामध्ये आपण 2 लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे. यानंतर इथे मी 1 मोठा चमचा यामध्ये शेंगदाणे घालते. शेंगदाणे थोडे जास्त घालायचे. आता शेंगदाणे भाजेपर्यंत आपण हे छान परतून घेऊ. मस्त अशी खमंग फोडणी आपली तयार झाली आहे. तर इथे पहा शेंगदाणे भाजून झालेत. गॅस मी बंद केला आहे. आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातले. मिक्स करून घेऊया. फोडणी तयार आहे. आता हे जे आपण दही फेटून घेतलं होतं त्यामध्ये हे पोहे जे आपण बाजूला ठेवले होते ते घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. खूपच मस्त आंबट, गोड, थोडीशी तिखट अशी ही चटपटीत रेसिपी तयार होते आणि अगदी पारंपरिक 5 मिनिटांमध्ये तयार होणारी नाश्त्याची रेसिपी आहे. यामध्ये आता मी अर्धी वाटी ताक घातलं आहे. पोहे दही ॲब्झॉर्ब करतात आणि हे ड्राय होतं, म्हणून यामध्ये ताक घालायचं आहे. आता जी आपण फोडणी तयार करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे. ही रेसिपी फ्रीजमध्ये थंड करून तुम्ही खा, खूप छान लागते. थंड झाल्यानंतर पोहे आणखी थोडेसे हे घट्ट होतात, म्हणून याच्यामध्ये ताक घालून हे मी सैल करून घेतलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये ताक घालू शकता. इथे मी अर्धी वाटी ताक घातलं, तुम्ही 1 वाटी ताक घातलं तरी चालेल. हे सगळं असं छान मिक्स करून घेतलं. तर हे आपले चटपटीत असे दही पोहे तयार आहेत. आपण काढून घेऊया. तर इथे मी आता बाउलमध्ये हे पोहे काढून घेते. तर असे हे मस्त चटपटीत दही पोहे तयार आहेत. यावरती फक्त डेकोरेशनसाठी मी डाळिंबाचे दाणे घालते. अगदी ऑप्शनल आहेत. तर तुमच्याकडे नाश्ता बनवायला जास्त वेळ नसेल तर कमी वेळामध्ये चटपटीत अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा. पारंपरिक अशी ही रेसिपी नाश्त्यासाठी अगदी हेल्दी असा ऑप्शन आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.